आहे आणि आता भाजपची सकाळी 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. जे काही विरोधक खोटं नेरेटिव्ह पसरवतात ते खोडून काढण्यासाठी रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, अनेक मंत्र्यांची लिस्ट आहे. आणि सकाळी रोज 9 आणि 4 वाजता दोन शिफ्टमध्ये ती पत्रकार परिषद होणार. हे बघा, आमची पण तयारी आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर मांडायसाठी आम्ही विभागणी आहे. आम्ही पण जबाबदाऱ्या देतो आहे. आज रात्री संध्याकाळी 8 वाजता आमची मीटिंग आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल. जशाला तसं उत्तर दिलं जाईल. वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल. कारण की हा महाराष्ट्र काँग्रेस विचारांनी मोठा झालेला आहे. या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजून राज्य विकणाऱ्यांनी मोठा महाराष्ट्र केला नाही. त्यामुळे आम्ही चुकीचं नेरेटिव्ह फिक्स करत नाही. जे आहे ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि यांना हे चुकीचं निरेटिव्ह, कारण की हेच आपण 2014 मध्ये पाहिलं की काळा धन आणून 15 लाख रुपये खात्यात टाकू. यांनी सांगितलं की आम्ही 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ, त्याचं उत्पन्न खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले, खर्च वाढवून टाकला. तर हे जर चुकीचं निरेटिव्ह कोणी फिक्स केलेलं होतं तर त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं, कर्जबाजारी करून ठेवलं. आणि आम्ही नाही म्हणत आहे, CAGनी म्हटलेलं आहे, कॅगनी म्हटलेलं आहे. CAGचा रिपोर्ट आहे. 8 लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं. 50,000 कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे. आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला 50,000 कोटी रुपयातले किती पैसे मिळालेत, कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्यात, सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार. कॅगनी तोच तर प्रश्न विचारलेला आहे. आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतो आहे की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत. हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर 70,000 रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेलं आहे. त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना. तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रात एवढं मोठं कर्ज करून ठेवलं. 9 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलेलं आहे. कॅगचा 8 लाखाचा. तर या आता परवाच्या बजेटमध्ये त्यांनी ज्या सप्लिमेंटरी बजेट मांडलेलं आहे त्याचा पूर्ण 94,000 कोटीचे तर त्यांनी पुरवणी मागण्या मागितलेल्या आहे. 20,000 कोटीचं त्यांचं डेफिसिट बजेट आहे. तर 1 लाखाचं तर हेच झालं. आणि कॅगच्या रिपोर्टमध्ये 8 लाख कोटी आहे. मग 9 लाख कोटीचं कर्ज यांनी राज्यावर घेतलेलं आहे. यांनी कुठे केलेला खर्च आहे, कुठल्या समाजावर केलेला आहे, कुठल्या व्यवस्थेवर केलेला आहे, कर्मचाऱ्याचे पदं खाली आहेत. मग याचं उत्तर यांना द्यावं लागेल ना. कुठल्या शेतकऱ्यांना दिलं याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तेलंगणामध्ये तिथं काँग्रेसचं सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं. महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय अडचण आहे. अनिल अंबानीचं कर्ज तुम्ही आत्ता माफ केलं 1,700 कोटीचं. तो काय जावई आहे तुमचा. आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, त्याचं कर्ज माफ नाही करतायत. त्याचं उत्तर द्यावं लागेल ना. नेरेटिव्ह तर तुम्ही चुकीचं फिक्स करतात. शेतकरी मेला तरी त्यांना काळजी नाही. रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची करून ठेवली, तरुणांची करून ठेवली, गरिबांची करून ठेवली. महागाई इतकी वाढली. आणि हे सरकार सांगतात, ते केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की राज्यांनी महागाई कमी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. यांचं सरकार आहे केंद्रामध्ये. 2 टोनी इंजिनवालं. हे म्हणतात ना डबल इंजिन. एकाचं तोंड एकीकडे, एकाचं तोंड एकीकडे. जनतेचा बेहाल. आम्ही नाही करत चुकीचं नेरेटिव्ह. जे आहे ते वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही मांडू. आणि आम्ही पूर्ण जनतेपर्यंत, आपल्याला लक्षात असेल की आपल्या राज्यामध्ये सारथी, बार्टी, महाज्योती संस्थांचं PhDचा जो इश्यू आहे त्याला 2 वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप दिलेली नाही, फेलोशिप दिलेली नाही. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की PhD करून का दिवे लावणार आहे. म्हणजे तरुणांच्या जखमावर मीठ सोडताय. कोण म्हणालाय. आम्ही म्हणालो. PhDचा इश्यू जेव्हा निघाला, कशाला पैसे द्यायचे हे कोणी म्हणालेत. महापुरुषाचा अपमान कोणी केला. याच सरकारच्या अजूनही अर्धा डझन मंत्री आहेत या सरकारमध्ये. म्हणून आम्ही कुठलाही चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये जाणार नाही, आम्ही मांडणार नाही. वस्तुस्थिती मांडू. यांनी काय खोटं बोलायचं बोलू द्या. आम्ही जनतेसमोर वस्तुस्थिती मांडू.
विभागाकडे तो विषय गेला पाहिजे होता, परंतु सामाजिक न्याय विभागाकडे तीर्थयात्रांसाठी खर्च केला जातोय आणि PhD साठी जे फेलोशिप आहे सारथी भारतीची ती द्यायला पैसे नाही. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. हे लबाड लोक आहेत. लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने यांना पटकनी दिली एक, आणि म्हणून आता विधानसभेमध्ये आपल्याला जिंकून येता येणार नाही. म्हणून या पद्धतीच्या लोकप्रिय घोषणा करून यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, पण हा सक्सेस होणार नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी सुज्ञ आहेत. आत्तापर्यंत 10 वर्ष महागाईमध्ये त्यांचं घरं, त्यांची चूल बंद करण्याचं काम या लोकांनी केलं. त्यांच्या मुलाबाळाला उपाशी ठेवण्याचं काम केलं. आज थोडंसं काही देऊन त्यांना आम्ही तुमच्यावर फार उपकार करतो आहे असं म्हणायला हे चाललेले आहेत. भावांना काही योजना चालू करतात आहेत, काही फरक पडणार नाही. त्याचा फायदा जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राची जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे. हायकोर्टानं सरकारला फटकारलेला आहे आणि पावसाळ्यात इतका अतिक्रमण काढण्याची काय गरज आहे, अशा प्रकारे करत स्थगिती दिलेली आहे. बघा, 2 गोष्टी आहे. हे प्रशासनाने अतिक्रमण काढलेलं नाही. आता हे म्हणता ना फेक नेरेटिव्ह करताय, हे ऑलरेडी कोर्टाला चुकीचं सांगण्यात गेलेलं आहे सरकारचं. हे गुंडाइझम करणाऱ्या आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे, त्या लोकांनी त्या लोकांच्या गाड्या जाळल्यात, त्यांची घरं तोडलीत, त्यांच्या मस्जिदवर हमला केला. त्या लोकांचं काय? महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ, जातीय नेळ हे निर्माण करणारी ही व्यवस्था जी आज सत्तेमध्ये बसलेली आहे, ते माननीय कोर्टाच्या वेळी सगळ्या गोष्टी लपवतात. कोणी प्रशासनाने अतिक्रमण नाही काढलं आहे. चुकीचा गैरसमज आहे आपला. पावसाळ्यात तर काढताच येत नाही, स्टँडिंग ऑर्डर आहेत, माननीय हायकोर्टाने दिलेले आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. पण इथं काही जी यांच्या मानसिकतेतली जे बदमाश लोक आहेत त्यांनी हे पाप केलेलं आहे. अजूनही ते मुलजिम सापडले नाहीत. त्याला तातडीनं कारवाई केली पाहिजे ही मागणी केली. मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे. राज्याचा गृहमंत्री त्यांना सपोर्ट करतो आहे. त्यांना गृहमंत्र्याला आम्ही पत्र दिलेलं आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी तरी कारवाई करावी. संविधानिक पदावर तुम्ही बसलेला आहात. माननीय कोर्टाची पण दिशाभूल करतात आहेत, हे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. तुम्ही शेकापच्या जयंत पाटलांशी तुमच्या पक्षाने किंवा तुम्ही कुणी संवाद साधलाय का? ते अजूनही महाविकास आघाडी बरोबर राहणार आहेत? मी निवडणूक झाल्यानंतर मी पंढरपूरला गेलेलो होतो. मी कालच रात्री आलो. मी उद्या आहे, उद्या जयंत पाटलांशी मी स्वतः बोलेल. उद्या उद्धव साहेबांशी बोलेल, वेळाले तर पवार साहेबांशी बोलेल. उद्या बोलून महाविकास आघाडीची तातडीनं मीटिंग लावता येतं का, आणि सगळ्या जागाबद्दलच्या चर्चा वगैरे याबद्दलचं आम्हाला जाहीरनामा पण करायचा आहे. त्या सगळ्या विषयाची चर्चा मी उद्या त्यांच्यासोबत करेल. आत्ता 8 वाजता आमची कोरची बैठक आहे. ते बैठक झाली की त्याच्यामध्येच खूप सारे निर्णय मी आज करणार. ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्या आमदारांच्या बैठकीला होते का, तुमची भेट झाली का, आणि ह्या आमदारांवरती कारवाई करून किती दिवसात? आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मगाशी स्पष्ट सांगितलेलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. त्यांच्या कारवाई आम्ही केलेली आहे. ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं. कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही. तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलेलं. आता हिंदी चेहरा सध्या नाव न घेता उद्धव ठाकरेंकडे त्यांनी वोट दर्शवलं नाही. कशा पद्धतीने पाहतात मुख्यमंत्री पदावर? बघा, मी मागच्या वेळेस हा विषय निघालेला होता त्याच्यामध्ये की आम्ही बसून निर्णय करू. त्यामुळे घाई करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. सर, हिंदी में विधानसभा चुनाव को लेकर रणनीति बनाने को लेकर आप लोगों की जो बैठक हुई उसमें किस तरह की रणनीति बनाई जा रही है, कोई टैगलाइन आप लोग चुनाव में लेकर जा रहे हैं, और कितनी सीटों पर कांग्रेस लड़ने की इच्छुक है? क्योंकि पास्ट में आप कह चुके हैं कि हम लोग 150 सीट पर लड़ना चाहते हैं. देखो,
एक महत्व का इशू है कि महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का काम महाराष्ट्र की बीजेपी और एकनाथ शिंदे के सरकार ने किया है, केंद्र की सरकार ने, मोदी की सरकार ने किया है, ये तो इसमें कोई दुमत नहीं। महाराष्ट्र के औद्योगिक व्यवस्था को ख़त्म कर गुजरात में ले जाने का काम ये सरकार ने किया। महाराष्ट्र को कर्जे में डुबाने का काम महाराष्ट्र की ये सरकार ने किया। आज 9 लाख करोड़ का कर्जा महाराष्ट्र के ऊपर बिठा के रखा है। उस पैसे का यूटिलाइजेशन आपने देखा होगा तो कैग ने जो रिपोर्ट में कहा है कि आपने 50,000 करोड़ रुपया महामंडल को दिया है, तो कौन से समाज को कैसे आपने इस पैसे को डिस्ट्रीब्यूशन किया है, तो उसका जवाब सरकार के पास नहीं है। हम लोगों के पास जाएंगे, हम पूछेंगे कि भाई तुमको 50,000 करोड़ रुपए का कुछ मिला क्या, तो जनता खुद बोलेगी ना कि नहीं। आज पैदा होने वाले बच्चे के ऊपर भी 70,000 करोड़ का कर्जा महाराष्ट्र की जनता पर बिठाने का काम ये भाजपा और 70,000 रुपया का कर्जा ये महाराष्ट्र के बीजेपी प्रणीत एकनाथ शिंदे के सरकार ने किया है। महाराष्ट्र के उद्योग गुजरात में और गुजरात से ड्रग्स मुंद्रा पोर्ट के माध्यम से महाराष्ट्र में लाके महाराष्ट्र की बच्चों को बर्बाद करने का काम ये सरकार ने सुनियोजित पद्धति से किया है। तो इनकी वास्तविकता समाज के सामने रखना और महाराष्ट्र का स्वाभिमान बचाना, यह हमारा दायित्व है। आज के मीटिंग में वो संकल्प हमने लिया है और उसके आधार पर हम महाराष्ट्र की जनता में जाएंगे। देश का संविधान और महाराष्ट्र का स्वाभिमान ये स्लोगन लेकर हम लोगों के बीच में जाएंगे। दूसरा इशू है कि सीट शेयरिंग के बारे में आपने पूछा, तो सीट शेयरिंग में हम लोगों ने अभी कोई हमारी बात हुई नहीं है। हम लोग बैठेंगे, जल्दी ही उस पर चर्चा होगी। आज हमारी 8 बजे कोर कमेटी की मीटिंग है, उस मीटिंग में हम लोग डिस्कशन करेंगे। कल ही हमारे नेताओं जो हमारे अलायंस लीडर्स हैं उनसे भी बात करेंगे और मुझे लगता है कि जल्दी ही सीट शेयरिंग का इशू हमारा समाप्त होगा। इसी से जुड़ा हुआ सवाल है कि पिछली कुछ दिनों में कांग्रेस ने देखा होगा कई बयान है, आपने भी एक बार कहा था 150 सीट वाला मुद्दा। सबसे बड़ी पार्टी के तौर पर लोकसभा चुनाव में आप ही की पार्टी रही है, कांग्रेस नहीं है। ऐसे में बड़े भाई की भूमिका में खुद को देखते हैं आप लोग कि सबसे ज़्यादा सीटें आप लोगों को मिलनी चाहिए। विदर्भ में 66 में लगभग 52-55 सीटों पर आप लोग जो है वहाँ लीड किए थे, अगर विधानसभा वाइज देखें। देखो, महाराष्ट्र का अगर भौगोलिक स्थिति देखोगे और कांग्रेस महाराष्ट्र के हर गांव में, हर शहर में कांग्रेस को मानने वाला एक बड़ा वर्ग है। हमारी अलायंस पार्टी जो है वो भी हमारे साथ एकदम खड़ी है। हम लोग चाहेंगे कि मेरिट के आधार पर टिकट डिस्ट्रीब्यूशन हो और इसलिए जब सीट शेयरिंग का जो इशू होगा तब हमारा इशू ये नहीं रहेगा। हमारा इशू ये रहेगा कि कोई भी हालत में महाराष्ट्र से बीजेपी को सत्ता से बाहर करना, ये महाभ्रष्ट महायुति की जो सरकार है इसको महाराष्ट्र से हदबार करना, यही हमारा संकल्प है। इसलिए कौन ज़्यादा जगह लड़ता है, कौन कम लड़ता है, ये हमारा इशू नहीं है। हमारा इशू है ये महाभ्रष्ट जो महाराष्ट्र की महायुति की जो सरकार है, भाजपा प्रणीत सरकार है, ये सरकार को सत्ता से बाहर करना, यही हमारा संकल्प है। 125 सीटों पर उद्धव ठाकरे ने तैयारी शुरू कर दी है। उन्होंने अपनी कोर कमेटी की मीटिंग रिव्यू किया है। महाविकास आघाड़ी 288 जगह पे लड़ेंगी और उसके लिए हमारी तैयारी शुरू हो चुकी है। कांग्रेस क्या बातचीत जो है एनडीए की आपकी महाविकास आघाड़ी की यहीं पर होगी, क्योंकि शरद पवार या उद्धव ठाकरे से उस तरह की। देखो, आज हमारी दिल्ली के हमारे संगठन महासचिव आए थे, उनको सभी के नेताओं ने अवगत कराया। उन्होंने कहा कि जो भी डिस्कशन होगा वो महाराष्ट्र में होगा और महाराष्ट्र की डिस्कशन में यहीं पर ये सब इशू क्लोज होगा। चेहरा कौन होगा नेतृत्व को लेकर, क्या कुछ बातचीत हुई है? कोई नहीं, महाविकास आघाड़ी करके चेहरा रहेगा। दूसरी एक बात है कि आज शिवाजी महाराज की जो भावना है उसको लेकर आज बहुत बड़ा कार्यक्रम हुआ है सातारा में, और सरकार इसको पॉलिटिकल माइलेज के तौर पर इस्तेमाल करके कैसे देखती है? हमें एक जो इंद्रजीत सावंत जो इतिहासकार है, उनने जब ये सब माहिती के अधिकार में ये सब मांगा है,
तो ये शिवाजी महाराज के जो वाग्नक थे वो नहीं है, वही स्पष्ट उन्हें किया है। तो मुझे लगता है कि बीजेपी और महाराष्ट्र की सरकार, महायुति भ्रष्ट सरकार, ये जो शिवाजी महाराज का जो नैरेटिव बना रही है चुनाव के समय में, क्योंकि यही काम उन लोगों ने 2019 में किया था। और 2019 में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, फडणवीस जी, इन लोगों ने जाकर अरबी समंदर में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य स्मारक बनाने का जल पूजन किया था। तो क्या छत्रपति शिवाजी महाराज का अरबी समंदर में कोई स्मारक बना? जब चुनाव आते तब छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर हमें कोई नैरेटिव बना सकते क्या? ये कोशिश जो बीजेपी कर रही है इस बार वो लोगों के सामने आ चुके हैं। और इसलिए जो सत्ता में बैठने के बाद महापुरुषों का अपमान, फिर महात्मा ज्योतिबा फुले का हो, सावित्रीबाई फुले का हो, छत्रपति शिवाजी महाराज का हो, बाबा साहब अम्बेडकर का हो, इन लोगों ने जिस तरह से अपमान किया है, इनके उस समय के राज्यपाल कोश्यारी, इन लोगों ने सब ने ये महापुरुष का अपमान किया था, ये महाराष्ट्र की जनता नहीं भूली। तो इसलिए कुछ भी करे, लेकिन सिर्फ जनता के पैसे जो लुटवा रहे ये लोग, वहाँ से हमने वाग्नके लाई, ये करी, तो इंद्रजीत सावंत ने तो कहा है कि ये झूठ बोल रहे हैं। ऐसा कोई छत्रपति शिवाजी महाराज का तो कोई वाग्नका है ही नहीं वहाँ पर, तो ये उसका जवाब देने को तैयार नहीं। डुप्लीकेशन और गलत नैरेटिव बनाने का काम जो बीजेपी और महाभ्रष्ट सरकार महायुति की जो कर रही है, उसका जनता विरोध कर रही है। बीजेपी ने दर्जनों प्रवक्ता नियुक्त किए हैं, सुबह शाम अभी वो महाविकास आघाड़ी और आपके आरोपों पर जवाब देंगे। नैरेटिव उनका कहना है कि सेट होता है, उसको हमारा भी, हम भी करेंगे। हम जनता के सामने सच बताएंगे, सच की जीत होने वाली है, ये झूठों की जीत नहीं होने वाली। आज अयोध्या भी का सांसद भी हमने जीता, बद्रीनाथ का एमएलए भी हमने जीता। भगवान हम सच के साथ हैं। तो अब जब भी है जो इन लोग भगवान के नाम से भी राजनीति करते थे, वहाँ पे भी भगवान ने हमारे साथ दिया। तो मेरा ये कहना है कि अब इनका जो झूठ का जो असलियत लोगों के सामने आई है, देश में बड़ा बदलाव आ गया है। 13 जगह पे जो बाई इलेक्शन हुए उसमें 11 जगह इंडिया अलायंस वहाँ पे जीती है। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.